राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दादा, मुख्यमंत्र्यांनी सर्व भाविक भक्तांना दर्शन घडवणारी एक योजना जाहीर केली होती. त्या योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेवरती ज्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्री किंवा सरकारने लावला होता तो व्यक्तीच 3 वर्षापासून गायब आहे. त्यामुळे त्या कुटुंबातली व्यक्ती म्हणतात की आमच्या माणसाचं आधी आम्हाला दर्शन घडवा, नंतर देवदर्शन. कसं आहे, याला आमच्या ग्रामीण भाषेत काळ्या पायाचं म्हणतात. कारण हे करायला गेले, दर्शनाचं एक योजना लावायला गेले, परंतु ज्याचा फोटो छापला याचा अर्थ त्याची परवानगी न घेता फोटो छापला. कारण ती व्यक्तीच मागच्या 2-3 वर्षापर्यंत त्या कुटुंबासोबत नाही, कुठेतरी हरवली असेल, सापडत नसेल. आणि हा फोटो यांनी आणला कुठून? आणला असेल तर आता त्या परिवाराचं म्हणणं की यांचं आधी दर्शन करा, मग आपण तीर्थयात्रा करू. खरं तर अशा पद्धतीनं या सगळ्या नुसत्या घोषणा सरकारच्या चालू आहे. घोषणा तर करतात या, पण अटी शर्ती एवढ्या लागतात की पळायला तर सांगायचं, पण ते पाय बांधून ठेवायचे. अशा पद्धतीनं या सगळ्या योजना या महाराष्ट्र सरकारच्या आहे. आणि ह्या फसवणुकीच्या आहे. म्हणजे फसवणूक पहा कुठून सुरुवात झाली, फोटोपासून फसवणूक सुरू झाली. जी व्यक्तीच नाही, खरं तर असा त्याच्यात संकेत आहे की ज्याचा फोटो छापायचा त्याची परवानगी असावी, त्याला माहिती असावी. पण ते सरकारला काही घेणं देणं नाही, याच्यात सिरियसनेसच नाही. या सरकारमध्ये उठसूट घोषणा करायच्या, जाहिराती द्यायच्या, एवढंच काम आहे सरकारला. दुसरा महत्त्वाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा. गेल्या अनेक दिवसापासून, अर्थात 11 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे सगळं आंदोलन करतात. त्यांनी पुन्हा एकदा 5व्यांदा उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आता तरी त्यांचा प्रश्न सुटेल का, असा प्रश्न आहे. वाटतं सरकार त्यांना फसवतंय. ज्या पद्धतीनं सरकार खोटी आश्वासनं देते, भूलथापा देते, त्या पद्धतीने एक लक्षात येतं की सरकार मनोज जरांगे पाटलांची फसवणूक करत आहे. सरकार तारीख पे तारीख उपोषणाला बसले, कोणतरी मंत्री येतो ही तारीख देतो, दुसरा मंत्री येतो ती तारीख देतो. प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटलाचं जे म्हणणं आहे तो प्रश्न सुटत नाही आहे. ही सत्यता आहे. याच्यावरती आपण काय बोलणार? जे पूजा खेडकर प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये UPSCवरती आक्षेप आल्यानंतर UPSCचे जे चेअरमन होते मनोज सोनी यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला आहे. नाही, आता तो त्यांनी या कारणाने दिला का अन्य कारणाने दिला मला माहिती नाही. पण तो UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा देशातली सर्वोच्च महत्त्वाची, ज्याला एक दर्जा म्हणता येईल, ज्याच्यात एक नियम शिस्त या सगळ्या गोष्टी याच्यात असतात. आणि नेमकं त्या ठिकाणी एखादा कॅन्डिडेट जेवढं ठरलेलं आहे त्यांच्या मर्यादा त्याच्यापेक्षा जास्त वेळेस परीक्षा दिली जाते, नाव बदललं जातं, ॲड्रेस बदललं जातं, करोडो रुपये स्वतःच्या नावावर असताना आर्थिक दुर्बलतेचं प्रमाणपत्र दिलं जातं, सर्टिफिकेट चुकीचं दिलं जातं दिव्यांगाचं. म्हणजे दिव्यांगावर तो अन्याय आहे, गरीब विद्यार्थ्यावर तो अन्याय आहे. आणि असा अन्याय एखाद्या शाळा कॉलेजमध्ये नाही तर UPSCमध्ये झालेला आहे. आणि मला वाटतं UPSCचा कारभारसुद्धा याला जबाबदार आहे. किंवा ज्या पद्धतीनं आता नीटच्या परीक्षा झाल्या होत्या, नीटच्या परीक्षा फार सिक्रेट, फार त्याच्या म्हणत होत्या, ते पेपर फुटले होते. याचाच अर्थ लोकसेवा आयोगाच्या कामकाजामध्ये सुद्धा कुठंतरी फट आहे, हे पूजा खेडकर प्रकरणावरून दिसतंय. अजित पवारांचं गुलाबी जॅकेट चांगलं चर्चेत आलेलं आहे. त्याच म्हणतात की मी माझ्या पैशाने माझं जॅकेट घातलं आहे. बरोबर आहे, त्यांनी त्यांच्या पैशाने घेतलेलं आहे जॅकेट. ते गुलाबी घालतील, नाही तर हिरवं घालतील, नाही तर भगवा घालतील. हा त्यांचा प्रश्न आहे. मला नाही वाटत त्यांच्या व्यक्तिगत जॅकेटच्या विषयावर आपण काही प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे. पण त्यांचं ते पॉलिटिकल डिप्लोमसी म्हणजे विधानसभेच्या तयारीचा हा सगळा भाग असल्यामुळं त्यावरती टीका व्हायला सुरुवात झालेली. मला वाटतं त्याच्यासाठीच त्यांनी ते केलं असावं एखाद वेळेस, असं मला वाटतं कधी कधी. कारण असा गुलाबी रंग तो याचा पण आहे ना, ते तेलंगणा BRS त्यांचा पण गुलाबीचा रंग आहे. तो गुलाबी रंग अजितदादा घेत असतील महाराष्ट्रात. काही तिसऱ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल चालू असावी. कारण प्रकाश आंबेडकरांनी त्यांना परवा सांगितलं की त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावं, मग आम्ही त्यांचं राजकीय करिअर पुनर्स्थापित करू. मला असं वाटतं अजितदादावर एवढ्या पद्धतीनं त्यांना घेराव घातलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या व्यवहाराचा भारतीय जनता पार्टीनं, वेगवेगळ्या इन्क्वायऱ्याज,
आणि त्याच्यामुळं अजितदादा काही एवढे हिंमतवान दिसत नाही आहे की जे अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला सोडून दुसरीकडे जातील, हे मुळीच वाटत नाही. प्रकाश आंबेडकरांचा पक्ष त्यांना काय मदत करणार? प्रकाश आंबेडकर म्हणजे भारतीय जनता पार्टीची एक टीम काम करते, सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे मागच्या वेळेसपेक्षा आता मतं कमी पडली, आता विधानसभेला डिपॉझिट पण राहणार नाही त्यांचं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, प्रसाद लाड यांचं विधानसभेतला तुमचा जो वाद आहे तो सगळ्या महाराष्ट्राने पाहिला, पण त्यानंतर जरंगे पाटलांनी सुद्धा प्रसाद लाड यांच्यावरती प्रचंड टीका केलेली आहे. नाही, बरोबर आहे, कारण जरांगे पाटील ज्या पद्धतीनं लढा देत आहेत आणि त्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस एक खऱ्या अर्थाने एक व्हिलन टाईपच काम करतात ना. खरं तर लाठीचार्जच झाला नसता अंतरवाली तर बरेच प्रश्न पुढचे आले नसते. मग कधी कधी समज असा जातो की एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री यांना प्रश्न सोडवायचा, पण देवेंद्र फडणवीस त्याच्यात आडकाठी काढतात. देवेंद्र फडणवीस सांगतात कोणतेही राज्यकर्ते जनरली कोणतीही एक बाजू घेत नसतात, पण देवेंद्र फडणवीस म्हणले की भारतीय जनता पार्टीचा DNA ओबीसीचा आहे असावा. याचाच अर्थ जरांगे पाटलाच्या आंदोलनात त्यांचा विरोध आहे. आणि मग देवेंद्र फडणवीसांचे सगळं आता जे जरांगेने शब्द वापरले ते मी बोलत नाही, ते करणारे मग प्रसाद लाड वगैरे मंडळी आहेच. त्याच्यामुळं मला असं वाटतं त्यांनी जे काही बोलले जरांगे पाटलांनी ते का चुकीचे बोलले असं मला वाटत नाही काही. निवडणुकीच्या तोंडावरती शेवटी वाघनखं आलीत महाराष्ट्रात. ही वाघनखं तीच आहे का याचा स्पष्टपणे कुठंही खुलासा झालेला नाही. कोणीतरी एका पत्रकाराने याच्या बाबतीत माहितीच्या अधिकारात इंग्लंड जिथून आलं, माहितीच्या अधिकारात नाही, इंग्लंडहून आलं, तिथून माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की ही वाघनखं आहे एवढंच, पण तीच आहे शिवाजी महाराजांनी वापरलेली ही नाही. मला वाटतं वाघनखाचं राजकारण आताच का आठवतं या सरकारला? आताच वाघनखं आठवतं का? मग शिवाजी महाराजाचं स्मारक अरबी समुद्रातलं का नाही आठवत त्यांना? ते का नाही आठवत? वाघनखं घेऊन फिरत आहेत ते का नाही आठवत त्यांना? मला असं वाटतं फक्त एक लोकांना भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न एवढाच म्हणता येईल याला. एक आमदार आहेत सुनील शेळके, ते म्हणाले की अजित पवार शरद पवार एकत्र आल्याचा आम्हाला आनंद आहे. मला असं वाटतं अशी राष्ट्रवादीमध्ये अनेक लोक आहेत जे अजितदादांसोबत आहे पण शरद पवारांना मानतात. अनेक काय सगळेच आहे शरद पवार साहेबांना मानतातच ते. ठीक आहे, राजकीय स्वार्थ, मग निधी, विकास, चौकशा या फेऱ्याला वाचण्यासाठी अजितदादांबरोबर आहे, पण मनाने बरेच लोक शरद पवार साहेबांसोबत आहे, फार कमी लोक अजितदादांसोबत आहे. उद्या सत्तावित्ता नसली तर अजितदादांबरोबर याच्यातला एक पण माणूस नाही राहणार. उद्धव साहेबांचं आजचं स्टेटमेंट आहे, 41 दिवसात आचारसंहिता लागणाऱ्या कामाला लागा. तुम्ही कामाला लागलेले दिसत आहेत. तुमचा जवळपास संभाजीनगरचा दौरा पूर्ण झालेला आहे. शिवसेनेची काय तयारी आहे एकंदरीत? बिलकुल कामाला आम्ही लागलेलो आहे. शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश तर शिरोधार्य आहेच. मी या संभाजीनगरात पूर्ण 9च्या 9 मतदारसंघाचा दौरा माझा पूर्ण होतो आहे. हा एकदा पूर्ण झाल्यावर मी मराठवाड्यात सगळीकडे जाणार आहे. मग जालना असेल, परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, बीड असेल, या सगळ्या ठिकाणी विधानसभा निहाय निश्चित आढावा घेऊन येणाऱ्या काळात एक मराठवाड्यातली शिवसेना जेवढ्या जागा आम्ही 1995ला जिंकल्या होत्या त्याच्यापेक्षा एक तरी जागा जास्त जिंकण्याचा आमचा संकल्प आहे आणि मराठवाड्यातले शिवसैनिक त्याच्यात यशस्वी होतील. आता तुम्ही ज्या सिल्लोड शहरामध्ये बसून ही मुलाखत देत आहात त्या ठिकाणचं काय चित्र असेल? बिलकुल शिवसेना लढेल, कारण इथंही शिवसेनेची ताकद आहे. आत्ता मी बैठक घेतली सिल्लोडच्या शिवसैनिकांची. शिवसेनेची तर चांगली ताकद आहे. इथं भारतीय जनता पार्टी लढत होती आधीच्या काळात, युतीत लढत होती भारतीय जनता पार्टी, नाही तर काय भारतीय जनता पार्टीची ताकद होती. मी इथल्या गावगाव भूतपर्यंत मी फिरलेलो आहे. शिवसेनेच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टी निवडून येत होती. आणि मागच्या काळातसुद्धा अब्दुल सत्तार साहेब फार खूप मताने नाही निवडून आले. शिवसेनेचं जर मतदान त्यांच्यासोबत नसतं तर एखाद्या वेळेस त्यांचा पराभव झाला असता. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सिल्लोडची जागासुद्धा शिवसेना तर निश्चित लढवेल. नुसतं लढवणार नाही तर जिंकूनसुद्धा दाखवेल. अब्दुल सत्तारांचा कॉन्फिडन्स असा आहे की ते म्हणतात मला कुत्रा चिन्ह दिलं तरी मी निवडून येईन. मला वाटतं कुत्राच घ्या तुम्ही, काही हरकत नाही. हा आमची मशाल आहे ना इथं राहणार आहे. आता त्यांना सांगून टाका तुमच्या कुत्र्याचे शेपूड धरून निश्चित घर फिरून तुमचं कुत्रं या सिल्लोडच्या बाहेर आम्ही फेकून देऊ. तर होते अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याबद्दल अत्यंत कडक प्रतिक्रिया दिली. कॅमेरामॅन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.